दे रही हूँ, फाइटिंग मत कर उसके साथ, आजा इधर। दे रही हूँ ना, क्यों फाइटिंग कर रहे हो उसके साथ? ही फिमेल डॉग किती एक्सायटेड आहे फूडसाठी, पण इकडे ऑलरेडी एक मेल डॉग आहे. मेल डॉग खूप डॉमिनेटिंग असतात. ते फिमेल्सना आणि पपीजना खायला देत नाहीत. जर तुमच्याकडे एकच बिस्किटचा पॅकेट आहे तर अशा ठिकाणी ओपन करू नका जिथे 3-4 डॉग्स तुम्हाला दिसत आहे, कारण ते कोणालाच पुरणार नाही आणि मेल डॉग्स फिमेल्सना उगाचच मारून घेतील. माझ्याकडे सफिशियंट फूड आहे, मी सेपरेटली सगळ्यांना देत आहे आणि इकडे जे डॉग्स आहेत त्यांनाही समजत आहे की सगळ्यांना प्रॉपरली मिळणार आहे, तर आमचं भांडण्यात काही उपयोग नाही आहे. हा व्हाईटवाला आता वॅग करत आहे आणि हा एकदम स्ट्रॉंग अल्फा मेल इकडे आला आहे. ओके, आता हा विचार करत आहे की मी त्यांचं खाऊ, त्यांना मारू, की ही मला फूड देणार आहे. बिकॉज ही नोज दॅट माझ्याकडे सफिशियंट फूड असणारच आहे. म्हणून मी याला सेपरेटली इकडे फूड दिलं. तोपर्यंत एक छोटा पपी तिकडून येत आहे. आता त्या पपीला हे तिघंही खायला देणार नाहीत, बिकॉज हे लोक एजमध्ये जास्त आहेत आणि तो लहान आहे. सगळ्यांना आपला फूड शेअर मिळाला आहे म्हणून ते आपापलं खात आहेत. दिस इज कॉल्ड रिस्पॉन्सिबल फीडिंग बाय अवेअर सिटीजन. अजागरूक नागरिक काय करतील, कशाला तुम्ही असं खायला देताय, कशाला सवय लावताय, तुम्ही इकडे घाण करताय. यांना काहीच जागरूकता नाही आहे. यांना समजण्याची खूप गरज आहे दॅट व्हॉट इज रिस्पॉन्सिबल फीडिंग ॲज पर SPCA रूल्स, ॲज पर ABC रूल्स. याची जनजागृती जर झाली तर ह्यांना समजेल की घरी घेऊन जाऊन फीड करायचं नसतं, असं रिस्पॉन्सिबली जिथे ते आहे तिकडेच करायचं असतं.